या गोजीरवाण्या घरात, या आपल्या मुंबापुरीत शेकडो सोसायट्या, सहनिवास, कॉलन्या आहेत. जुनी टाळ संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे. नवीन ब्लॉक संस्कृती उदयास आली आहे. या सगळ्या सहनिवास आणि कॉलन्यांमधून सार्वजनिक उत्सव होतात. उत्साहानं, हौसेनं आणि श्रद्धेनं. या वसाहतींची आणि तिथल्या राहणाऱ्यांची गरज आहे. गणेशोत्सव, होलिकोत्सव, नवरात्रोत्सव, जन्माष्टमी असे अनेक उत्सव मेंबर लोकांना नेहमीच्या रुटीनमधून बाहेर काढून चार घटका एकत्र आणतात. लहान थोरांच्या एरवीच्या व्यग्र दिनक्रमात थोडा बदल घडवतात. परवा मी राहतो त्या कॉलनीत असाच उत्सव झाला. दीपोत्सव म्हणावं तर दिवाळी होऊन बरेच दिवस झाले होते. उत्सवातील नाटकं बसवायला वेळ लागणारच, म्हणून मग त्याला वार्षिकोत्सव म्हटलं गेलं. उत्सवातल्या कार्यक्रमात मुलामुलींनी सोपं बिपं नाटक न करता सरळ कानेटकरांचं लेकुरे उदंड झाली केलं. उत्साही तरुण दिग्दर्शकांनं कॉलनीच्या गच्चीवर दिवे लावून तालमी घेतल्या. मोठ्या मेहनतीनं नाटक बसवलं. गेले काही दिवस कॉलनीतलं वातावरण अगदी नाट्यमय झालेलं होतं. ज्यांची मुलं-मुली या नाटकात कामं करीत होती, त्यांना तर या नाट्यज्वराची लागण हा हा म्हणता इच्छा असो वा नसो झालीच. वेळी अवेळी जेवायला येणं, बाकीचा अभ्यास-बिभ्यास, नेहमीची भंकस, व्हिडिओ फिल्म्स, पॉप म्युझिक वगैरे बाजूला ठेवून एकट्यानंच मोठमोठ्यानं पाठांतर करणं, सवय नसलेले संवाद वाचण्यात गर्क होऊन जाणं. नाटक जवळ यायला लागल्यावर आजोबांच्या मदतीनं धोतर नेसून पाहणं, आजीच्या मैत्रिणीकडे पार्ल्याला जाऊन नऊवारी नेसण्याची ट्युशन घेणं, लोकरीची कानटोपी, तपकिरीची डबी वगैरे वस्तू मिळतात तरी कुठे, ते विचारून शोधायची धावपळ करणं, असल्या अनेक गोष्टींचा अनुभव त्या मुलामुलींनी आणि त्यांच्या घरच्यांनी घेतला. सगळे उद्योग बाजूला ठेवून इतरांप्रमाणे नाटक पाहायला बसलो. प्रोफेशनल नाटकाचा सेट लावलाय. संगीताचा ट्रॅक सुद्धा मूळ नाटकाचा मिळवलाय. या गोजीरवाण्या घरात माणसांना लागलंय खूळ हे गाणं सुरू होतं. नाटकातला कोवळा नायक मोठ्या आत्मविश्वासानं वावरतोय. टेपवरच्या म्युझिकची साथ घेऊन गातोय. सूर सटपटतायत, पण ताल सापडलाय. मधुराणी झालेली पोरगी सुरावर गाते, पण आवाज नाजूक आहे. एक जण इमानदारीत बेअरिंग घेऊन स्टेजवर फिरतोय. चेहरा मात्र निर्विकार आहे. दुसरा बोलतोय खणखणीत, पण मधूनच प्रेक्षकांमधल्या मित्रांकडे नाटकाबाहेरचा कटाक्ष टाकतोय. तिसरा नको तेवढ्या अतिशयोक्त प्रतिक्रिया देतोय. कधी थोडी ओव्हर ॲक्टिंगही करतोय. पण सगळा गोड प्रकार चाललाय. मित्रमंडळींची, शेजार-पाजारच्यांचीच मुलं-मुली जीव तोडून अभिनय करतायत. धोतराची सवय नाही. गंगावन सुटल्यासारखं वाटतंय. जाम घट्ट चिकटवलेल्या मिशीमुळे संवाद दाबल्यासारखे येतायत. पण तरीही मुलं-मुली त्या नाटकातल्या अनोख्या जगात दुसरी कोणी कोणी होऊन रमलीयत. नाटक रंगवतायत. माझ्या शेजारी खास या नाटकासाठी आलेले प्रमुख पाहुणे साक्षात श्रीकांत मोघे चष्म्या आडून पाहतायत. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांनी गाजवलेल्या या नाटकाच्या 1000 प्रयोगांच्या आठवणी आहेत. मी मात्र हे गोड नाटक पाहता पाहता मध्येच भूतकाळात हरवून जातोय. एका पिढीचं अंतर पडलंय.
या इथल्याच रंगमंचांवर केलेली नाटकं आठवतायत. त्यावेळी उत्तेजन देणाऱ्या वडील माणसांमधली काही तुरळक मंडळी सभोवार बसलेली दिसतायत. शुभ्र पांढऱ्या केसांची, जाड भिंगांचा चष्मा लावलेली. काही जण आपल्या घराच्या खिडक्यांमधून बघतायत, अंथरुणावरून उठून बसून. नाटक चालू आहे. खडतर वास्तवाशी फटकून राहिलेल्या त्या समोरच्या रम्य आणि गोजीरवाण्या घरात शिरावसं वाटतंय. परीकथेतल्या वाटणाऱ्या पात्रांच्या त्या कोवळ्या उन्हातल्या जगात जाऊन यायची इच्छा होतेय, पण सवयीच्या वर्तमानातून पायच निघत नाही. धन्यवाद.